लोकार्पण हे पार पडलंय। या सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती। सर्व मान्यवर आता तर मंडणगडमधील ह्या नवीन अशा इमारतीचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण हे पार पडलेलं आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती। मंडणगडमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोस्ट ऑफिस दिवाणी न्यायालयाच्या या नवीन इमारतीचं लोकार्पण हे पार पडलंय। त्याचप्रमाणे इतर अन्य अनेक सुविधा या इमारतीमध्ये केलेल्या आहेत, जशा की हिरकणी कक्ष, अत्याधुनिक कोर्ट हॉल आणि तो क्षण आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये या दिवाणी न्यायालयाचं उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्याचंच उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे संपन्न झालेलं आहे। खरं तर अनेक वर्षांपासूनची मंडणगड वासियांची ही मागणी होती आणि आज या दिवाणी न्यायालयाचं अखेर उद्घाटन झालं। मुख्य न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे संग्राम देसाई, ही सर्व मान्यवर मंडळी त्या पुतळ्याचं आणि त्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या अनावरण शिलेकडे जात आहेत। मंडणगड तालुक्याच्या मध्यवर्ती भागामध्ये या नवीन अशा दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरातील अनेक नागरिकांचा प्रश्न हा आता सुटलेला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून। अमोल, या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। या पुढचा संपूर्ण असा कार्यक्रम कसा असणार आहे? अगदी काही वेळापूर्वी जे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब या ठिकाणी आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सोहळा झाला। म्हणजे आत्ताच अगदी काही क्षणापूर्वी गवई साहेब यांच्या हस्ते, जे भूषण गवई सरन्यायाधीश यांच्या हस्ते जी फीत कापली गेली आणि हे लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। तसं म्हटलं तर जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि मंडणगड वासीय यांच्यासाठी देखील आजचा हा दिवस महत्वाचा आहे, कारण की मंडणगड वासियांना साधारणपणे कोर्टाच्या कामासाठी दापोलीला जावं लागत असायचं, पण आता ही सर्व कामं जी आहेत ती मंडणगडमध्ये होणार आहेत आणि दिवाणी आणि फौजदारी न्यायालय जे आहे त्याचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी सुरू आहे। आणि काही वेळातच या मान्यवरांची जी भाषणं असतील किंवा या संदर्भात जे काही त्यांचं भाषण असेल ते पुढील काही वेळामध्ये सुरू होईल। अगदी अमोल, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हे इमारतीचं लोकार्पण इथं संपन्न झालेलं आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या सगळ्याच नागरिकांचा प्रश्न, त्यांची मागणी जी अनेक वर्षांपासूनची होती ती पूर्ण झालेली आहे। ही इमारत बांधताना याची काही वैशिष्ट्य देखील आहेत, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीनं या इमारतीचे उद्घाटन केलेली आहेत। अमोल, नेमकी काय काय वैशिष्ट्य आहेत? एकंदर आता तसं बघायला गेली तर अद्ययावत अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणजे सांगितलं त्यानुसार तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की कोर्ट, पोस्ट ऑफिस असेल किंवा हिरकणी कक्ष जो आहे तो देखील या ठिकाणी उभारला गेलेला आहे। एकंदरीत कर्मचाऱ्यांना लागणारी किंवा त्यांची गरज पाहता पोस्ट ऑफिस देखील या ठिकाणी असणार आहे आणि साधारणपणे अशी खबरदारी घेतली गेलेली आहे की एकाच ठिकाणी या सर्व ज्या गोष्टी, शासकीय सेवा सुविधा त्या कशा उपलब्ध होतील अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी जी मुख्य गोष्ट म्हणजे इमारत बांधताना घेतली गेलेली आहे। अगदी बरोबर अमोल। खरं तर राजकीय नाट्य सुद्धा या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामधलं हे राजकीय नाट्य होतं, या संदर्भातले काय अपडेट मिळत आहेत? आकांक्षा, एक गोष्ट आहे की म्हणजे ज्यावेळेला निमंत्रण पत्रिका पडली त्यावर साधारणपणे खासदार सुनील तटकरे जे आहेत ते या ठिकाणचे हे लोकसभा म्हणजे खासदार आहेत, लोकसभेमध्ये त्याचे प्रतिनिधित्व करतात, पण ते देखील या कार्यक्रमाला सध्याच्या घडीला हजर नाहीत। अगदी, त्यामुळे आता या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर अखेर या इमारतीचं लोकार्पण हे संपन्न झालेलं आहे, त्यामुळे इथल्या सगळ्याच नागरिकांचा प्रश्न हा देखील सुटलेला आहे। धन्यवाद अमोल या संपूर्ण माहितीसाठी।